नमस्कार सगळ्यांना. तर कसे आहात? खूप दिवसातून आपला छोटासा ब्लॉग येत आहे. रक्षाबंधनचा खूप लेट झालेला आहे तरी समजून घ्या. तर हा माझा भाचा, त्याला सुद्धा मी राखी बांधलेली आहे. ही साडी मला लोकेश कलेक्शन यांच्याकडून मिळालेली आहे. तर साडी खरंच खूप छान आहे, अप्रतिम आहे. त्याचा कपडा वगैरे खूप सुंदर आहे. तर तुम्ही सुद्धा त्यांच्याकडून एकदा साडी नक्की घेऊन बघा आणि कशी वाटते मला कमेंट्स करून सांगा. तर मागे सुद्धा मी एकदा ही साडी घातलेली होती, पण तेव्हा ब्लाऊज वगैरे स्टिच केलं नव्हतं, आता केलेलं आहे. तर नक्की तुम्ही सुद्धा त्यांच्याकडून साडी घ्या. आणि त्यांचा चॅनल आहे, यूट्यूबला लाईव्ह असतो, इंस्टाला आणि फेसबुकला, तिन्हीकडे सुद्धा चॅनल आहे. तर नक्की त्याला सबस्क्राईब करा आणि कशी दिसत आहे साडी मला कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे. आणि हे बघा, दोन भाऊ आहे, हा छोटा भाऊ आणि हा मोठा भाऊ. तर मी व्हिडिओ करते म्हणून तो लपून बसलाय, तोंड दाखवत नाही त्याचं. तर इथं आम्ही आता रक्षाबंधन साजरी करत आहोत आणि हा माझा मोठा भाऊ आहे आणि रक्षाबंधनचा कार्यक्रम चाललेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता, टोपी घेतली आणि मांडीवरती ठेवलेली होती, पुन्हा मग टोपी घातले. रक्षाबंधन आमची साजरी झाली. एकदम छोटासा ब्लॉग आहे आणि साधा सिंपल रक्षाबंधन आहे. आम्ही सिंपलमध्येच करतो, एवढं काय जोरात सेलिब्रेशन नसतं आमच्याकडे, साधी माणसं आहोत आम्ही. आणि त्याच्यानंतर मग बांधली राखी वगैरे त्याला आणि फोटो पण चालू होता आणि व्हिडिओ पण चालू होता. आणि त्याला कॅडबरी चालत होती मी, तर त्याला पूर्ण कॅडबरी खायची होती. बघा कसं चाललेलं आहे आणि आता हसतोय स्वतःच. त्याच्यानंतर मग राखी बांधलेली आहे, ओवाळून वगैरे नाही, ओवाळून झालेलं नाही, राखी बांधत आहे. आणि त्याला खूप राख्या होत्या. मी बोलली, तुझ्या चॉईसने बघ तुला कोणती हवी आहे. मग मला ही पाहिजे, मग मी तीच राखी त्याला बांधलेली आहे. आणि असं आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं. तरी अशी राखी होती. तर त्या बोलते, चांदीची राखी मला कधी घेणार, चांदीची राखी हवी. तर मी बोलली, जेव्हा माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट येईल तेव्हा मग मी तुला चांदीची राखी घेईन. आणि मग इथे पाया पडत होती आणि मस्करी कशी चालली पहा. तर त्याच्यानंतर मग फॅन चालू होता, त्याच्यामुळे आरती कशी होती. आणि हा आहे माझा छोटा भाऊ दुसरा. तर दोघे इथेच आहेत माझ्याजवळच, त्यामुळे मला कुठे जावं लागलं नाही, तेच माझ्याकडे आलेले आहेत. तर मग हे आणि गिफ्ट त्यांनी मला पैसे दिलेले आहेत, त्याच्यामुळे मग मी त्याची एक सुंदर आणि छानशी साडी घेणार आहे. आणि घेतल्यावरती मग मी नक्की सांगेन की ही साडी घेतली म्हणून. तर असं हे सेलिब्रेशन आमचं चाललं होतं. तर मग ह्याला सुद्धा मी राखी बांधली. तर कसं दिसत आहोत आम्ही तिघे, कमेंट्स करून नक्की सांगा. आणि कसा वाटतोय आमचा रक्षाबंधनचा कार्यक्रम तुम्हाला. आणि त्याच्यानंतर मग फोटो पण चालले होते, व्हिडिओ पण चालू होतं. ऑप्शन वगैरे मस्त केलं. आणि एवढा खूप छोटासाच ब्लॉग आहे, तेवढंच मी अपलोड करत आहे. आणि खूप लेट झालेला आहे रक्षाबंधन होऊन, तरीसुद्धा मी हा ब्लॉग अपलोड करत आहे. कधीपासून करायचा होता. आणि हे आहेत माझे नंदेचे मिस्टर, त्यांनासुद्धा मी दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी राखी बांधली. आणि ते दुपारी कामाला चालले होते, त्यामुळे त्यांनासुद्धा पटकन राखी बांधून घेतली. बाय बाय. कसा